अमन अमन प्लीज इकडे या, चेंडू संपलेत. आपण पाहतोय की दुसऱ्या फेरीतील अंतिम लढत तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाला, दुसरीकडे मात्र आपण पाहतोय डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन या टीमला. चला सामन्याला सुरुवात करायची. प्लीज प्लीज लवकर लवकर लवकर. चेंडूची चाचपणी जर का झाली असेल तर प्लीज विनंती करेन पंचांना की सामन्याला सुरुवात करायची. प्रवीण सर, केतनच्या वाटा आलेली चेंडूंची संख्या ही कदाचित जास्त असते तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा असू शकला असता, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं देखील. कम्मालीचं गोलंदाजीचा कमबॅक प्रज्ञेशांचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु केतनने मन जिंकलेत याच्यात शंकाच नाही. अटीतटीची लढत पाहायला मिळाली जी मात्र अपेक्षित होती प्रेक्षकांना. जाऊयात मात्र एका नवीन पर्वाकडे, नवीन सत्राकडे, जिथे मात्र आपण पाहतोय की दोन संघ एकमेकांच्या समोर उभे येऊन ठेपलेत. एकीकडे आपण पाहतोय की विराट ज्यांनी अर्धशतकाची खेळी खेळली आहेत, इन्फॉर्म आहेत, आणि त्यांच्या समोर आता आव्हान खूप मोठं आलंय. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पहिला चेंडू इथं मात्र पूल केलाय, चेंडूला गुल केलाय. येतोय 7 धावांसाठी षटकार. तर षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती सागर यांच्या बॅटिंग मधून. विनायक आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती. विघ्नेश, माफ करा, विघ्नेश पोपेट आहेत आणि विघ्नेश यांचा पहिला चेंडू अख्खू टप्प्याचा होता जो ओळखला सागर यांनी खूप लवकर आणि त्याच्यावरती मात्र ठोकलाय षटकार. एक मोठा विजय नावावरती अंकित केलाय डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन या टीमने. आणि दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असतील, परंतु आव्हान खूप कडवट आहे, आव्हान खूप मोठं आहे. हे आव्हान पेलवलं जाणार का? सलग 2 स्पर्धा आणि सलग 2 स्पर्धेमधला विजयाचा मानकरी, परंतु यावेळेस सागर नावाचं मोठं वादळ लवकर शमावलंय. क्या बात, लाजवाब, बेमिसाल गोलंदाजीचं प्रदर्शन विघ्नेश पोपेटा यांचं. सुशांत सौंदने. कडेला येऊन उभारतो आणि नवीन फलंदाज येत नाही. त्यामुळे प्लीज मित्रांनो, अशा प्रकारच्या गोष्टी आपण थोडंसं थांबूयात. थोडंसं स्पीडअप कसं करता येईल याच्यावरती आपण फोकस करूयात, कारण की जवळजवळ आपण पाहतो प्रवीण सर 5:15 वाजलेत आणि अद्याप देखील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना झालेला नाहीये.
2 सेमीफायनल 1 फायनल, तब्बल 3 मॅचेस बाकी आहेत आणि अवधी जर का सांगायचं म्हणलं तर 1 तासाचा शेष आहे. राईट मोर द विकेट विघ्नेश. स्ट्राईक वरती आपण पाहतोय नवीन फलंदाज अजिंक्य आलेत. पहिलीच मॅच खेळतात, पहिली स्पर्धा खेळतात त्यांची रब्बर बॉल हंगामाची. पहिला चेंडू ऑन साइडला पुल जरूर केलाय, कॅप शोधून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरी साठी कॉल. डेंजर झोन वरती आहेत सुरेश मोहिते, परंतु इथे मात्र आपण पाहतोय की वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगले रेडिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल सुरेश मोहिते आणि अजिंक्य यांचं. दोन्ही फलंदाज पळून धावा काढणे याच्यावरती कमी फोकस करतात. मोठे स्ट्रोक त्यांचा फेवरेट आहे आणि हे मोठे फटके येतील का? मिस्ट्रायविंग स्ट्रोक असेल हवेमध्ये. चेंडू प्रणय चेंडूच्या खालती आणि चेंडू मात्र हातामधून निसटलाय. बघा या छोट्या छोट्या चुका तुमच्या अंगलट येऊ शकतात. मोठ्या संघाच्या विरोधात खेळत असताना तुमची एक छोटी चूक तुम्हाला मात्र पराभवाचा पिक्चर दाखवू शकते. त्यामुळे कृपया करून अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. तर जरूर इथे मात्र आपण पाहतो की झेल सुटलाय, जीवनदान भेटले अजिंक्य यांना. तर या संधीचा कशा प्रकारे फायदा उचलला जाणार? पहिलं षटक आपण पाहतोय, 5 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा फलकावरती आल्यात मित्रांनो. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, वेगाने मात्र बीट केले. कौतुक करावं लागेल विघ्नेश यांचा, काय कमालीचं षटक हाताळलंय या नव युवकानं. एवढं सोपं नाहीये मित्रांनो एवढ्या मोठ्या संघाच्या विरोधामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने षटक हाताळणं. 9 धावा पहिल्या षटकाचा होतोय, खेळ समाप्त आणि एक फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. सागर सारखा मोठा मासा गळायला लागलाय, कौतुक करावं लागेल विघ्नेश यांचं. अपेक्षापेक्षा भरपूर चांगलं षटक हाताळलंय योगेश. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतरच्या 5 बॉलवरती 3 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी प्राप्त केली, ती देखील सागर यांचे. म्हणजे विघ्नेशने दिलेली भूमिका ही आपल्या टीमसाठी खूप महत्वाची ठरली आहे. चला 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 लवकर 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 मित्रांनो, थोडासा स्पीडअप करायचा आहे. तर ओमकार आलेत नवीन गोलंदाज. चला ओमकार लवकर आपला स्टान्स घ्यायचा आपण. तर ओमकार आलेत नवीन गोलंदाज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजिंक्य यांना. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ओमकार यांचा. पहिला चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून विघ्नेश प्रयत्न करतोय, प्रयत्न असफल. चेंडू सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय षटकार. तर इथे मात्र आपण पाहतोय कमालीचा पूल साधला गेलाय. अजिंक्यची बॅट मात्र अपेक्षेप्रमाणे चालू लागली आहे. लोअर फुलटा चेंडू यावेळेस मात्र बक्षला जाणार नाहीये, चुकीला माफी नाहीये. अजिंक्य समोर तुम्ही अशा प्रकारे आमंत्रण देऊ शकत नाहीयेत. ठोकला हा षटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. गाडा मालक नगर सेवक विजय षटका नौकर स्वतः. कुणी भी आम्हाला टक्कर द्या अड्ड्यात येऊन आता. कुणी भी आम्हाला टक्कर द्या अड्ड्यात येऊन आता. तर जरूर आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू आणि या लोअर फुलटॉस चेंडूला मात्र दाखवलं गेलंय आसमान. 6 धावांची मोहर बॅक टू बॅक पुन्हा एकदा लागवतोय स्कोर कार्ड वरती आणि अजिंक्य मात्र दर्शवतात की हो मी सज्ज आहे या हंगामाला देखील. रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा खेळतायत आणि आपल्या संघासाठी निर्णायक भूमिका बजावतायत. एक बाहुबली मात्र रिटायर होऊन बसलाय, परंतु हा दुसरा बाहुबली त्याची जागा सांभाळतोय. खोला टाकला होता चेंडू, करून काढलाय कव्हरच्या दिशेने. कमालीचं टायमिंग, कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझनला भेटतोय हा चेंडू, गोळीचा वेग परिधान करतोय 4 धावांसाठी.
अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये बरसू लागलाय. जसजसा पाऊस पडतोय तसतसा अजिंक्य देखील बरसतोय. अजून एक हवाई सफर, एअर स्ट्राइक अजिंक्य याची आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. तब्बल 31 धावा. 2 चेंडूचा खेळ या षटकातला अद्याप देखील शेष. आणि त्या 31 धावेमध्ये योगेश आपण पाहतोय की तब्बल 25 धावा या एकट्या अजिंक्यच्या पाहायला मिळत आहेत. सागर बाद झाल्यानंतर काय जिम्मेदारीने आपला खेळ सांभाळलाय आणि काय खेळ दर्शवलाय. अजिंक्य अप्रतिम अप्रतिम खेळ. नेत्रदीपक फटकेबाजी, मैदानाच्या चौफर खेळण्याचा प्रयत्न आणि हलकासा ओव्हर पिच चेंडू सरळ दाखवलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 6 धावांसाठी गोलंदाज झाला. कमालीचं टायमिंग इथं मात्र साधतायत 6 धावेंसाठी. हो यावेळेस मात्र आपण फॉर्म सर्व काही सांगून जातो. तुम्ही बॅट जिथे टाकाल तिथे चेंडू येईल आणि हेच मात्र अजिंक्यच्या या फटक्याने सांगून गेलंय. 6 धावांसाठी आलाय षटकार. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 43 धावा येत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक 37 या धाव संख्येवरती फलंदाजी करतोय अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये. म्हणलं तर अजिंक्य यांनी 5 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय मागील षटकामध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय परशे आलेले आहेत. एक शॉटचा इशारा आलाय. 1 शॉट. एक शॉटचा इशारा आलाय पंचांचा. यज्ञेश परशे. काय वेग दाखवलाय यज्ञेश यांनी. एवढ्या कमी उंचीच्या खेळाडूने चेंडूला अशा प्रकारे उसळी देणं प्रवीण सर स्वाभाविक दृष्ट्या तेवढं सोपं नाहीये, परंतु कौतुक करावं लागेल या डावकर आताच्या गोलंदाजाचं. तर पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश. अजून एक चांगला चेंडू. कमालीचा वेग दाखवतायत. सुरेश मोहिते सारख्या खेळाडूला इथं मात्र आपण पाहतोय थांबवून ठेवलंय. प्रवीण सर मागील सामन्यामध्ये आय थिंक या 2 धावांचं षटक टाकलं होतं. तर अजिंक्य पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चला पुढील सामना आणि नाणेफेकीचा कौल आम्ही पार पाडतोय. तर विनंती असेल सेमीफायनल नंबर 1 अर्थातच रॉयल बी वर्सेस रणजित कट्टे पाटील किंग्स 11 यायचे टॉस साठी. तर बघा पुढील होणारे सामने हे 2 षटकांचे असतील, कारण की घड्याळीचे काटे सांगतायत 5:15 झालेत. अजून एक सत्र येणं बाकी आहे. वेळेची कमतरता पाहता तर निश्चित स्वरूपाने शेड्यूल मध्ये थोडासा आपण फेरबदल करतोय, कारण की रायगड प्रीमियर लीग चालू आहे आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की इथून जो संघ जिंकेल त्यांची मॅच असेल रॉयल ए बरोबर. म्हणजे इथून जो संघ जिंकेल
त्यांचा सामना होईल रॉयल ए या संघाबरोबर. याची आपण दक्षता घ्यायची कारण की काही खेळाडू आहेत जे बिझी आहेत RPLच्या सेशनमध्ये, तर त्यांना यायला थोडासा उशीर होईल. त्यामुळे मात्र आपण पुढील मॅच जी सेकंड सेमीफायनल होतो ती आधी खेळवतोय. तर चला 53 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. बघा काही करेक्शन्स आहेत जे मात्र मी पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. अशी अनाउन्समेंट केली होती की सेमीफायनल नंबर 2 RPLच्या सेशनमुळे आम्ही आत्ता खेळवतोय, परंतु आयोजकांनी मात्र निर्णय चेंज केला की कारण की जे इतर संघ आहेत त्यांच्या सहमतीने हा नियम आणि ही जी विनंती होती ती मात्र ग्राह्य धरली जात नाहीये आणि त्यामुळे आपण सेमीफायनल नंबर 1 ॲज पर शेड्यूल घेणार आहोत. त्यामुळे प्लीज विनंती असेल, अर्थातच रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर रॉयल बी संघाचे संघनायक, चला प्लीज आपण यायचं. कॅमेऱ्याचा जो टॉवर आहे लहान मुलं बसलेत त्यांनी कृपया तर अमन तिकडे येईल. चला अमन जर तिकडे आला तर तुम्हाला माहिती आहे काय होईल. चला उतरा उतरा. आणि थँक्यू मित्रांनो, तुम्ही माझं ऐकलं. संघांमधली जी इंटरनल अंडरस्टँडिंग आहे ती क्लिअर करा. आयोजक तयार आहेत तुमचा निर्णय स्वीकारायला. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. आपण पाहतोय की 53 धावांचा पाठलाग करायचा योगेश आणि प्रत्युत्तरा दाखल पहिला चेंडू अवंतर इथे मात्र घोषित केला गेलाय. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, पंचांचा इशारा मात्र इथे वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव फलकावरती मात्र एक धाव अंकित होते.
तर बघा विराट आहेत स्ट्राईक वरती, अर्धशतकवीर. तर जरूर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 16 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता असेल आणि अर्धशतकवीर अर्थातच आपण पाहतो की विराट मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि कोण विसरे विराटची ती मागील मॅच मधली अर्धशतकाची इनिंग. अक्षरशः आपण पाहतो की प्रवीण सर संपूर्ण कळंबोलीमध्ये अक्षरशः वनव्याप्रमाणे बातमी पेटली आहे आणि प्रत्येक जण आवर्जून एकच प्रश्न विचारतोय की हो खरंच विराटने अर्धशतक मारलं का, आणि त्यांना मात्र पीटीसी ची लिंक द्यावी लागते. तर साहिल यांच्या समोर आता मात्र विराट येऊन थांबलेत. लक्ष खूप मोठं झालंय. बघता बघता लक्ष कधी डोक्याच्या वर निघून गेले कळलं देखील नाही. परंतु शेवटचं षटक यज्ञेश परशे यांनी ज्या प्रकारे हाताळलं ना, कौतुक करावं त्या युवकाचं. हवेमध्ये चेंडू असेल, पुल करण्याचा प्रयत्न. साहिल येत आहेत चेंडूच्या खालती, जज करू शकले नाहीयेत योग्यरित्या. भूमीवरती चेंडू दान मात्र होतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय की या एकने थोडासा फेरबदल पाहायला मिळेल. तर चला प्लीज टॉस साठी यायचंय. प्लीज एक विनंती असेल, कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय. 2 षटकांची लढत असेल. आम्हाला आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. तर सेमीफायनल नंबर 1 टॉस साठी यायचे. चला मित्रांनो, तीन धाव फलकावरती आले. थोडासा संत गतीने चालणारा हा सामना. आतापर्यंत आपण पाहतो की 5 चेंडू डिलिव्हर केलेत साहिल यांनी. प्रचंड वेग इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होते सांगता आणि याचबरोबर होतोय षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 4 धाव फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. कुठल्या प्रकारे फलंदाज बाद झालेला नाहीये, ही जमेची बाजू आहे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. अर्थात हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 मध्ये आदित्य बिर्ला लॉजिस्टिक अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके दीपकजी चव्हाण सर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित केली गेलेली भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. त्याचबरोबर आपण पाहतोय की रवी सर असतील, प्रदीपजी असतील, त्याचबरोबर नामदेवजी पुकळे साहेब असतील, निलेशजी भगत साहेब असतील, या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त केलं पाहिजे. विजयजी असतील यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी होत असताना त्यांनी दिलेलं हे योगदान विसरण्यासारखं आहे. हॅलो किड्स प्री स्कूल पहिली पायरी आहे मित्रांनो. जेव्हा आपल्या घरातील एखाद्या लहान मुलाला जेव्हा आपण शाळेमध्ये पाठवतो तर त्याच्यावरती काही संस्कार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या शतकामध्ये आपण जगतोय की शाळेमध्ये जाण्याआधी काही संस्कार घडणं गरजेचे असतात. लहानपणी अंगणवाडी हा प्रकार होता आम्हाला आठवतंय, आणि अंगणवाडीचा एक नवीन इव्हॉल्युशनच असं म्हणावं लागेल जेव्हा तर प्री स्कूल मध्ये आपण पाहतोय. अंगणवाडीमध्ये खिचडी भात मिळायचा, परंतु प्री स्कूल मध्ये भरपूर काय वेगवेगळं मिळालं. तर चला प्लीज सामन्याला सुरुवात करायची.
चला प्लीज प्लीज सामना चालू ठेवायचा आहे. तर सामन्याला बरोबर सुरुवात होते. राईट ओव्हर द विकेट सागर. यावेळेस मात्र मोठा फटका हवेमध्ये, चेंडू सुरेश चेंडूच्या खालती, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. चला लवकर थोडासा पॉज घेतला होता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 8 धावा फलकावरती आलेत. तर फलंदाज विराट इथे मात्र बाद होत आहेत. सीमारेषेच्या अगदी लगत सुरेश मोहिते यांनी त्यांचा कॅच कंप्लीट केला आणि खूप मोठी सफलता म्हणावी लागेल. 9 धावा फलकावरती येत आहेत. थोडासा एक हाती सामना पाहायला मिळतोय. तर प्लीज चला शेड्यूल सांगायचं आहे अमन. मॅच शेड्यूल सांगायचं आहे प्लीज. एक मिनिटात चला लवकर. अक्षय काय आहे ते. रणजित कट्टे पाटील किंग्स 11. एक प्रतिनिधी पाठवा प्लीज. प्लीज गरज आहे तुमची इकडे या. तर चला थोडीशी खेळ भावना दाखवूया मित्रांनो. प्लीज विनंती करतो मी चारही संघांना. अरे तर या जवळजवळ आपण पाहतो की काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि थँक्यू सो मच चारही टीमांचं. यस चला प्रतीक यायचं आपण टॉस साठी. लगेच जशी इनिंग सॉरी माफ करा, अजून निर्णय येणं बाकी आहे. मॅचचा निकाल येणं अद्याप देखील बाकी आहे. 6 चेंडू 43 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 43. पुढील सामना रॉयल ए वर्सेस यस जो जिंकेल तो. जवळजवळ मॅचचा निकाल लागलाय की काय असं म्हणावं लागेल. सामना झुकलाय. 5 चेंडू 40. चला 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 लवकर 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 स्पीडअप करायचं प्लीज. 5:30 वाजलेत. 3 मॅच बाकी आहेत मित्रांनो. फायनल 1 ओव्हरची होईल तर अशाच प्रकारे दिरंगाई कराल तर. तर जरूर आपण पाहतोय की थोडासा अवधी घेतला गेलाय. शंकेचे ढग कॉमेंट्री बॉक्स पॅनल मध्ये पण आहेत आणि शंकेचे ढग आता पावसाप्रमाणे बरसणार आहेत मैदानाच्या आतमध्ये देखील असं पाहायला मिळतं योगेश. चला प्लीज थोडीशी शांतता घ्यायची. प्लीज 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 कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्लीज थोडीशी शांतता ठेवायची. सुरेश आलेत बॉलिंग मार्क वरती. सुरेश मोहिते. 4 चेंडू 43 ची आवश्यकता आहे.
तर जवळजवळ निकाल स्पष्ट होतो की काय प्रवीण सर असं म्हणावं लागेल. आणि पुढील सामना आदित्यप्रिया लॉजिस्टिक वर्सेस रॉयल ए असणार आहे. तर अक्षय इथे आले. अक्षय या अक्षय आले तिथे. तर विनंती असेल जर कोणी एक्स्ट्रा प्रतिनिधी उपस्थित असेल आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचा तर टॉस करून घ्या. आपल्याला वेळ नाही द्यायचा. सचिन चला विनंती असेल टॉस करून घेऊयात आपण. एक बॉल बाकी आहे. चला सौरभ तिथेच आहात. अक्षय पण तिथेच आहे. टॉस करून घेऊयात. फक्त टॉस करून घेऊयात कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ जिंकतोय. तर सुरेश षटक संपले. चला टॉस